नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं। आज आपण बनवणार आहोत लाल रंगाची पुरी। पौष्टिक अशी आणि बीट न आवडणाऱ्यांसाठी छान अशी रेसिपी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ, 2 ते 3 चमचे तेल, लाल तिखट, तीळ आणि बेसन पीठ आणि दाखवलेल्या वाटीचं प्रमाण मी घेतलेलं आहे। इथे कोथिंबीर, एक बीट उकडून सोलून घेतलेला आहे, एक टोमॅटो, हिरव्या मिरच्या 2-3, आलं आणि लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या। बीट उकडून नाही घेतलं तरीही चालेल, तसंच घ्या आणि फक्त त्याची साल काढून घ्या। आता इथं बीट आपण हे चिरून घ्यायचं आहे आणि टोमॅटो पण आपण घेतलेला आहे, तो चिरून घ्यायचा आहे। तुम्ही जर जास्त करत असाल तर मी दाखवलेल्या प्रमाणाच्या दुप्पट घ्या, म्हणजे 2 टोमॅटो आणि 2 बीट घ्या। आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चिरलेलं बीट, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं हे सर्व घालून स्मूथ पेस्ट तयार करायची आहे, पाणी न घालता अशा प्रकारे। आणि आता आपली पेस्ट तयार झालेली आहे। आपण आता पीठ मळून घेऊया। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन आणि 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि 1 मोठा चमचा तीळ घेतलेला आहे। याच्यामध्ये ओवा बारीक करून घातलेला आहे हातावरती, मीठ घातलेलं आहे आणि 2 चमचे तेल गरम करून घातलेलं आहे, व्हिडिओ राहिलेला आहे यामध्ये। आणि आता जी प्युरी केली होती ती यामध्ये घातली आणि त्या प्युरीमध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी न घालता व्यवस्थित असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। पाणी घातलं तर पातळ होईल, त्यामुळे त्या बीटाच्या पेस्टमध्येच मळून घ्या आणि 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवा। त्याच्यानंतर ह्याच्यावरती थोडंसं तेल लावा आणि पीठ एकसारखं करून घ्या। तेल नाही लावलं तरीही चालतं, पण मी इथे लावलेलं आहे। एकसारखं करून झालं की त्याचे 2 भाग करूया आणि एका भागाचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेऊया। हे गोळे आपण एका झाकणाने झाकून ठेवायचे, नाहीतर सुकल्यासारखे होतात। पीठ 10 ते 15 मिनिटाच्या वरती पण ठेवू नका, नाहीतर पीठ जास्त पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे लगेच 10-15 मिनिटामध्ये गोळे तयार करून घ्या। आणि हे गोळे आपले तयार करून झाले की एक गोळी घ्या, त्याला तेल लावा वरती आणि खालती आणि लाटून घ्या। असं आपल्याला फिरवत फिरवत पुरी लाटायची आहे, आलटून पालटून न लाटता अशी लाटा, एकसारखी लाटली जाते फिरवून फिरवून लाटल्यामुळे। आणि आलटी पलटी केली तर फुगण्याची शक्यता थोडी कमी असते, म्हणून या प्रकारे तुम्ही लाटा। आणि दुसरी तर मी गोळी घेतली आहे, त्याला तर मी तेलही नाही लावलं आणि पीठही नाही लावलं, तरी पण आपली पुरी लाटली जाते। अशा प्रकारे आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। आणि आता एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये आपण ह्या पुऱ्या छान तळून घेऊया। तेल आपलं जास्त पण गरम नको आहे आणि जास्तही थंड नको आहे। बघतच असाल आपली पुरी कशी टम्म अशी फुगलेली आहे। जास्त गरम तेल असेल तर पुरी करपते आणि कमी गरम तेल असेल तर पुरी तेलकट होते। यासाठी तुम्ही मीडियम गरम तेलामध्ये पुऱ्या तळून घ्या। अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊयात। पुऱ्या व्यवस्थित अशा आपल्या फुगल्या जातात, ते तुम्हाला दिसतच असेल। छान आपल्या बीटच्या पुऱ्या ह्या पडवून तयार झालेल्या आहेत। एकदम तुम्ही 10-15 वगैरे पुऱ्या लाटून घ्या आणि नंतरनं मग तळून घ्या, त्याच्यामुळं आपल्याला तळताना पण सोपं पडतात पुऱ्या आणि वेळही वाचला जातो। खाण्यासाठी तयार आहेत आपल्या बीटच्या पुऱ्या। ह्या आपण लोणच्यासोबत, सॉससोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकतो। बीट न आवडणाऱ्यांना अशा प्रकारे तुम्ही पुरी बनवून द्या, नक्की खाल्लं जातं। त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। मुलांना लाल कलरमुळे आणि चवीलाही खूप सुंदर लागते, त्यामुळे ही पुरी खूप आवडते। त्यामुळे तुम्ही ही डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी आणि प्रवासासाठी नेऊ शकता। लहानांपासून मोठ्यांना ही बीटची पुरी नक्की आवडेल, त्यामुळे नक्की ट्राय करा। मऊ फुगलेली आणि मऊ लुसलुशीत पुरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।